नागपूरमध्ये चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे। एका रात्रीत तब्बल 4 दुकानांवर डल्ला टाकत चोरट्यांनी व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे। ही घटना आहे नागपूरच्या लकडगंज भागातील, जिथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः हैदोस घातला। किराणा ओढी परिसरातील दुकानं टार्गेट करत चोरट्यांनी एकामागून एक कुलपं तोडली आणि सरळ आत शिरत रोख रकमेवर हात साफ केला। नवदुर्गा किराणा स्टोअर्सचे मालक धीरज पुरे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं, पण सकाळी जे दिसलं ते धक्कादायक होतं। दुकानाचं कुलूप तुटलेलं आणि कॅश गायब। फक्त इतकंच नाही, श्रीकांत लितुया यांच्या दुकानातही चोरांनी हाच प्रकार केला। तर विशाल रुडिया आणि दिलीप जैन यांच्या दुकानांवरही हात साफ करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात चोरटे अपयशी ठरले। या सगळ्या प्रकारात तब्बल 4,12,000 रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा केला आणि आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। पण प्रश्न एकच, नागपूरमध्ये वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसणार? नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी जोर धरते आहे।